प्रत्येक पनीर सारखं नसतं। शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा। गोखोड मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे, त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते। काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते। म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा। शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद। आजच घरी आणा गोखोड मलाई पनीर। सभापती महोदय, 4 दिवसापूर्वी मी एक हक्कभंग नोटीस आपल्याला दिली होती आणि आता आपण मला हा हक्कभंग मांडण्यास अनुमती दिली त्याबद्दल आपलं मी आभार मानतो। मी महाराष्ट्र विधान परिषद नियम 240 अन्वये विशेष अधिकार भंग अवमान्य प्रश्नासंबंधित खालील प्रमाणे सूचना देत आहोत। महाराष्ट्र विधिमंडळ द्वितीय पावसाळी अधिवेशन 2026 मध्ये 30 जून 2026 रोजी विधान परिषद नियम 101 अन्वये लक्षवेधी सूचना 1 मध्ये उपस्थित करण्यात आलेल्या चर्चेत मंत्री ग्रामविकास माझ्याकडे आलाय, थोडक्यात मांडा। तपासून त्याच्यात निर्देश। मी अजिबात चुकीचं उत्तर देत नाही। मी वारंवार सांगत होतो का आपण चुकीचं उत्तर देत आहे, तरी मंत्री महोदय चुकीचं उत्तर देऊन या सभागृहाची दिशाभूल करत आहे। आता कुठलं चुकीचं उत्तर दिलं? संगणक परिचालकाला जे पैसे मिळतं ते त्याला कमिशन म्हणून भेटतं असं चुकीचं उत्तर त्यांच्याकडून वारंवार आलेलं आहे आणि ते प्रत्यक्षात मात्र संगणक परिचालकाला भेटत नाही। त्याच्या पावत्या गिवत्या ग्रामपंचायतच्या माझ्याजवळ आहे, ते सगळं तुमच्याजवळ दिलेलं आहे। दुसरं सुद्धा 82 कोटी रुपये 84 कोटी रुपये जे आपण कंपनीला, खाजगी कंपन्या देतात त्याला द्यायचं काही कारणच नाही। ते कुठलंच काम करत नाही, तरी तो निधी वळवून ते संगणक परिचालकाला दिला पाहिजे असं सुद्धा म्हटलं, पण त्यामध्ये सुद्धा त्यांनी चुकीचं उत्तर दिलेलं आहे आणि म्हणून ग्रामविकास मंत्र्यांनी या सभागृहाचा हक्कभंग केलेला आहे। चुकीचं उत्तर येत असेल तर मग याच्यानंतर दुसरे आमच्याकडे उपाय नाही आहे आणि इथं हा चुकीचं उत्तर येऊ नये म्हणून या विशेष हक्कभंगाची अनुमती आपण देऊन ते विशेष हक्कभंग समितीकडे पाठवण्याची विनंती मी याद्वारे आपणास करत आहोत। बिल विधेयक त्यांचा प्रस्ताव माझ्याकडे आलेला आहे आणि तो प्रस्ताव मी त्यांना खुलासा मागितलाय। खुलाशाच्या अंती त्याच्यावरती अंतिम निर्णय घेईल आणि खुलाशाच्या अंतिम निर्णय आल्याच्या नंतर मी त्याच्याकडे तपासून घेत आहे, त्याच्यानंतर त्याचा निर्णय होईल। मी आपल्याला ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राइब करा।